नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून फोटोकॉपीसाठी कसं अप्लाय करायचं आहे किंवा रिव्हॅल्युएशनसाठी कसं अप्लाय करायचं आहे ते पाहिलेलं आहे. पण फोटोकॉपीसाठी अप्लाय केल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत आहे की त्याची फोटोकॉपी कधी अपलोड होणार आहे, कधी ती फोटोकॉपी आपल्याला मिळणार आहे. तर याचं असं शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर तरी कुठं मेन्शन केलेलं नाही की किती दिवसात तुम्हाला अप्लाय केल्यानंतर फोटोकॉपी मिळेल. फक्त फोटोकॉपी रिझल्ट लागल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला ती फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं आहे आणि ज्यावेळी तुम्हाला फोटोकॉपी मिळते म्हणजे या तुमच्या लॉग इन डिटेल्समध्ये फोटोकॉपीची फाईल ज्यावेळी अपलोड होते त्या अपलोड झालेल्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत तुम्हाला ती रिव्हॅल्युएशनला पण द्यायची आहे किंवा रिव्हेरिफिकेशनसाठी जे तुम्हाला द्यायचं असेल त्या प्रोसेससाठी ही पुढं 7 दिवसाच्या आत द्यायची आहे. पण एकदा का तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर फाईल अपलोड होण्यासाठी असा स्पेसिफिक टाईम लिमिट दिलेलं नाही युनिव्हर्सिटीनं. तर इथं आपण पाहू शकता की ह्या सब्जेक्टसाठी 5 फेब्रुवारीला अप्लाय केलेला आहे आणि रिझल्ट जो आलेला आहे, फाईल जी अपलोड झालेली आहे ती 28 फेब्रुवारीला झालेली आहे. म्हणजे 15 दिवसापेक्षा सुद्धा जास्त वेळ या ठिकाणी घेतलेला आहे. तर फिक्स टायमिंग इथं आपल्याला दिलेला नाही किती दिवसात फोटोकॉपी अपलोड होईल त्याचा. त्याच्यानंतर आपण फोटोकॉपी मिळाल्यानंतर ज्यावेळी रिव्हॅल्युएशनला अप्लाय करतो तर त्याचा स्टेटस कसा चेक करायचा त्याचा स्टेटससुद्धा इथं अपलोड झालेला दिसेल आपल्याला. तर एक दुसऱ्या केसमध्ये आपण पाहूया. इथं आपण बघू शकता 6 जानेवारीला फोटोकॉपीसाठी अप्लाय केलं होतं आणि 20 जानेवारीला ती फोटोकॉपी मिळालेली आहे. म्हणजे जवळजवळ 15 दिवसात ही फोटोकॉपी अपलोड झालेली आहे. आता ज्यावेळी तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय करता त्यावेळी तर फी रिसिव्डचा स्टेटस आपल्याला अपडेट झालेला दिसेल. म्हणजे एकदा का तुमची फी रिसीव्ह झालेला स्टेटस इथं असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची काही दिवसांमध्ये भले 1 महिना असेल तर 1 महिन्यामध्ये तुमची फाईल इथं अपलोड झालेली दिसेल. फक्त हे तुम्हाला व्हेरीफाय करत राहायचं आहे लॉग इन करून की फाईल अपलोड झालेली आहे किंवा नाही. बऱ्याच जणांना मेसेज येत नाहीत आणि फाईल अपलोड झालेली असते पण मेसेज येत नाहीत आणि त्यानंतर 7 दिवसाच्या आत जर तुमचं रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केलं नाही तर ते सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्हाला फोटोकॉपीसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून चेक करत राहायचं आहे फाईल अपलोड झालेली आहे किंवा नाही. फाईल अपलोड झाल्यानंतर ती चेक करून घ्यायची आहे. कोणत्या क्वेश्चनमध्ये किती मार्क वाढतात ते बघायचं आहे आणि त्यानंतर रिव्हॅल्युएशनसाठी द्यायचं आहे. किंवा समजा फोटोकॉपीमध्ये ॲडिशन करायला चुकले असेल तर तुम्ही रिव्हेरिफिकेशनसाठी देऊ शकता. आता रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केल्यानंतर त्याचा रिझल्ट बघा. जवळजवळ 27 जानेवारीला अप्लाय केलं होतं तर 20 फेब्रुवारीला हा रिझल्ट अपडेट झालेला आहे. म्हणजे मार्क वाढलेले आहेत किंवा आता ह्या केसमध्ये आपण पाहू शकता इथं न्यू मार्क्स आहेत. हे न्यू मार्क्स जे म्हणजेच तुमचे मार्क असं नाही की प्रत्येक वेळी तुमचे मार्क वाढतीलच. काही वेळा आहेत तेच मार्क राहतील किंवा काही वेळा समजा तुम्हाला 20 मार्क आहेत आणि तुमची अपेक्षा आहे की तुमचे मार्क वाढले पाहिजेत. पण एक्झामिनर पुन्हा चेक करतो आणि तुमचे मार्क जर कमी होत असतील तर तिथे मार्क कमीसुद्धा केले जातात. त्यामुळं असं नाही की तुम्ही रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केलं आहे आणि तुमचे मार्क वाढतीलच. तर इथं पाहू शकता आपण रिझल्ट इन प्रोसेस आहे. म्हणजे फायनल स्टेज जे आहे स्टेज 3 इथं अजून अपलोड झालेलं नाही. म्हणजे स्टेटस अपडेट झालेला नाही. तर हा स्टेटस अपडेट होईपर्यंत तुमचा फायनल रिझल्ट येणार नाही. तर हे अशा पद्धतीने तुम्ही रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपीचं ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये चेक करू शकता.